अधिक मास, अधिक महिना, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, हा महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात घरासमोर किंवा देवघरासमोर किंवा आपल्या लेक जावयांचं कौतुक करण्यासाठी आपण आज सुंदर अशी रांगोळी पाहणार आहोत. यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी 3 असे गोल आखून घेतलेले आहेत. हे गोल मी ताटाच्या साहाय्यानेच काढून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गोल काढून घेऊ शकता. मध्यभागी सगळ्यात छोटा गोल, त्यापेक्षा थोडासा मोठा आणि बाहेरील बाजू सगळ्यात मोठा, असे 3 गोल या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात मधल्या म्हणजे छोट्या गोलामध्ये मी गुलाबी रंगाची रांगोळी घालून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची रांगोळी वापरू शकता. गुलाबी रंगाच्या रांगोळीवर मी सण लेक जावयाच्या कौतुकाचा असं लिहून घेतलेले आहे. तुम्ही अधिक महिना, अधिक मास असे तुम्हाला जे आवडेल ते लिहून घेऊ शकता. येथे गुलाबी रंगाच्या रांगोळीवर आपण पिवळ्या रंगाचे स्वस्तिक घालून घेणार आहोत. तुम्ही येथे व्हिडिओमध्ये बघू शकता, पिवळा रंग गुलाबी रंगावर अधिकच उठून आणि रांगोळीला अधिकच शोभा आणत आहे. आता शेवटच्या 2 राहिलेल्या गोलामध्ये आपण झेंडूच्या फुलांचा वापर करणार आहे. येथे मी पिवळ्या रंगाचा झेंडूची फुले आणि नारंगी रंगाच्या झेंडूच्या फुलांचा वापर करणार आहे. येथे एक छोटी टीप मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा कधी आपण फुलांची रांगोळी काढतो तेव्हा फुलं कट करताना त्याच्यात देठ अजिबात घ्यायचे नाहीत. जर तुम्ही फुलांचे देठ आणि पाकळ्या एकत्र कट करून घेतल्या तर फुलं रांगोळीमध्ये मांडताना त्याचा आकार बिघडण्याचा किंवा रांगोळी ओबडधोबड दिसण्याचा शक्यता असते. त्यामुळे फुलं कापताना फक्त पाकळ्या घ्यायच्या, त्या कात्रीच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने बारीक अशा कापून घ्यायच्या. त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी नागिनीची पाने, ज्याला विड्याची पाने असे देखील म्हणतात, ती रांगोळीमध्ये 2 अशा प्रकारे मांडून घेतलेली आहेत. आणि घरामधीलच ज्या काचेच्या आपल्या हिरव्या बांगड्या असतात त्या बांगड्या देखील मी रांगोळीमध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे रांगोळी अधिकच सुबक आणि आकर्षक दिसते. नागिनीच्या पानावर मी 2 जोडवी आणि हळदी कुंकवाचं प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाची रांगोळी आणि लाल रंगाची रांगोळी घालून घेतलेली आहे. त्यावर अक्षदा मांडल्यामुळे ते अधिकच उठून दिसत आहे. बांगड्यांमध्ये मी असे लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे ठिपके देऊन घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीची शोभा अधिकच वाढलेली आहे. तुम्ही येथे बघू शकता, कलर कॉम्बिनेशन म्हणजे रांगोळीमध्ये कलर घालताना आम्ही कॉन्ट्रास्ट असे म्हणजे गुलाबी, पिवळे, त्यानंतर नारंगी असे कलर घेतल्यामुळे रांगोळी अधिकच उठून दिसत आहे. तुम्ही येणाऱ्या अधिक महिन्यासाठी ही रांगोळी नक्की काढून बघा. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.